गाईज हा तर आपण असं केलेलं की आपली गाडी आपण रिपेरिंगला टाकलेली, कारण की गाडी आपली पाऊस गेला असता, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी झालं असतं त्या गाडीमध्ये, त्याच्यामुळे आपण रिपेरिंगला टाकली होती. तर आज आपली गाडी येणार आहे आणि मग मी आज किट्टूला घेऊन थोडंसे मस्त बाहेर पण जाणार. पहिले पालघरचे कामं निपटते, मग किट्टूला घेऊन फिरते थोडीशी पावसाच्या पहिलं. आणि तर चला आता भेटूया. प्रियाने काय केले बघते. चहा बनवलाय वाटते. मी उठली, आंघोळ केली आणि प्रियाने चहा बनवलाय. किट्टूची आंघोळ राहिली, आता प्रियाच घालेल किट्टूला आंघोळ. मला पटकन जायचं आहे कोर्टामध्ये, माझं काम आहे तेच बिनकामाचं काम आहे हो, जे नाही केलेल्या गुन्ह्याचं काम आहे. गुन्हा करून काम असतं ना तर चालतं माणसाला, पण बिना गुन्ह्याचं काम आहे ते एवढे वाढलेत की सांगून फायदा नाही. आली चाल. चल चल किट्टू, आता चल आपल्याला जायचे आता घरी. बघा किट्टूची तयारी कशी केली आत्यानं. आतून कशी तयारी केली दाखव. केस वाढले खूप आणि किट्टूच्या डोळ्यावर येत होते म्हणून किट्टूला असं बांधून आंघोळ केली. पिल्लूने आंघोळ केली. तुला मोबाईल देते, दिसतो तू दाखव त्यांना. किती सुंदर दिसते माझ्या बाळ. पाणी आतूला पाणी सकाळी सकाळी दे ना. नाव नाही घातली का आतून. मग आता चल लवकर तिथले. चल बाई आम्ही जातो आता. बाय बाय. तू ये लवकर. तू नको बाय बाय कर, तू आता बरोबर नको राहू. चल माझ्या बरोबर. चल स्कूटीवर चल. चल आज गाडी भेटणार आहे आपली. चल. हवा लय बाहेर बाई. आता काय करणार. बघ गेला लगेच पळाला. जा पण चप्पल घाल, बूट घाल. चल घाल बूट. त्या बाप्पाला दे बूट घालायला. दे त्याच्याकडे बूट. बाबाई. अय्या पाया गो बाई. तिकडे पाहिलं का देवा. एकटंच गेला तिकडे पाना मंदिर पाहिलं लगेच. देवा कितीच हुशार आहे माझं बाळ. नाही ते भगवंताची पण मूर्ती जिथं भेटली का तिथं पाया पडलं. एवढं कसं हुशार आहे माझं बाळ. किती हुशार आहे पाहिलं का त्याने. चहा झालेला आहे बाबा. आपल्यासाठी चहा ठेवलाय बघा, गरम गरम चाय. आणि आता चहा पितो विशाल, मी बिस्किट खातो. चला तर आता मी निघते, जाते घरी, थोडे कामं करते घरातले. आणि मग काय लावलंय काय माहिती. किती पाऊस आहे बघते, किती वातावरण कसं झालंय बाहेरचं. बाहेर तर नाही आहे पाऊस. स्कूटीवर जायचं खूपच टेन्शन होतंय मला. नाही आहे पाऊस बाहेर. चला तर निघते आता मी. जाते मी आता घरी जाऊन पालघरला जायचे, खूप काम आहेत मला. तर चला बाय, भेटूया पुढे. तर गाईज आता आपण गाडी रिपेरिंगला टाकलेली आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता मी चालले. किट्टू झोपलाय, बाबाकडे ठेवलाय आणि मी लगेच जाते आणि आपली गाडी कशी रिपेअर झाली ती बघून आणि तुम्हाला सांगते ना. आज त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचे कामं आहेत, म्हणजे पालघरचेच काही कामं आहेत, तर ते पण दाखवतो. चला कंटिन्यू भेटू. त्याच्यानंतर प्रिया येणार आहे माझ्याबरोबर, प्रियाला पण दाखवतो. चला तर बघा मी ज्या कामासाठी आले ते तुम्हाला दाखवतो. तर बघा माझी गाडी. मी खूप मेहनत नाही केली, कारण की मला काही तिकडनं पैसे भेटलेले नाही कोर्टाकडून. कधी निकाल लागेल ते मला माहीत नाही. मी माझ्या मेहनतनं केली गाडी पहिले रिपेअर, कारण की मला गाडीची गरज आहे त्याच्यामुळे. बघा आता हे काच केले आपण, हे नाही केले कारण की माझ्याकडे एवढं बजेट नव्हतं. आताच म्हटलं एवढं बजेट नव्हतं, हे तसं ठेवलं. इकडचं पण बघा, हे सगळं हे बघा, एवढं बजेट नव्हतं माझ्याकडे पूर्ण करायला. मी 2 पाठीमागचे काच एवढे आणि तिकडचे एवढेच केले सध्याला, जास्त नव्हतं. पाठीमागून बघा, हे बघा, हे दगड मारलेले हे तसंच आहे, ते नाही झालं. बघा एवढं केलं हे, कारण की इकडनं पूर्ण पाणी गेलं असतं पावसाळ्यामध्ये. आता पावसाळा लागला असता, पूर्ण आतमध्ये पाणी, शीट पण खराब आणि सर्व गाडीची वाट लागली असती. त्याच्यामुळे मी पटकन रिपेअर केली. तरी पण हे बाकी आहे, हे दगडनं मारलेलं हे पण बाकी आहे. तर एवढं बजेट नाही माझ्याकडे आता सगळं, आणि इन्शुरन्स संपलेला होता त्याच्यामुळे हे बाकी आहे. काचा लावल्या आणि पुढची काच मागची काच, एवढंच बजेट होतं माझ्याकडे सध्या. बस आता बाकीचं केल्याच्या नंतर बघू कधी काय होईल.
निघालेले आहे. ते काय कामानिमित्त जाणार होती पण काय काम ते झाले नाही, उद्याला कामात ते, त्याच्यामुळे आता मी जाते. तिला काय, तिने चहा ठेवलेला आहे. तिला काय बोलते, मी ना CNG भरायला आले पण CNGला खूप गर्दी आहे आणि मी काही येत नाही. बघूया तिचे रिॲक्शन कशी आहे. थांबा आता, खूप ओरडणार आहे. हा, ओरडल्याला काय करायचं, घ्यावाच लागेल. बघा प्रियाला फोन आता स्पीकर ऑन, प्रियाला लावला. हा हॅलो. हा, CNGला खूप गर्दी आहे, मी नाही येत ग. जाऊन दे आता. काय चहा ठेवला होता का तू? जाऊ दे आता, दोघ जण मिळून पिऊन घ्या. आता दोघं प्रीतम चहा नाही पित, जाऊ दे तूच पी ना डबल. अगं पण CNGला गर्दी आहे ना, कशी येणार मी? अगं लाईट गेली बबली. अगं लाईट खरंच गेली पेट्रोल पंपावर. जाऊन दे आता, मी नाही येत. आता चहाचं काय एवढं लगे, दे करून डबल टिबल पी, काय टेन्शन नाही. पी ना आजच्या दिवस, जाऊ दे. नाही बोलले काय मग? तू काय येणार नाही माझ्या घरी मी आली तर? नाही नाही नाही, नको आता, जाऊन दे. चहा पिऊन घे तू. पिण्या काय होते, येडे माणसं थोडी चहा पितात एवढं. हा, तेवढं पी. आज पी, जाऊ दे. चल 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 चल, मी आता चालले घरी. चल, काय टेन्शन घेऊ नको. हा, मम्मी आज खूप हॅप्पी आहे कारण की आज गाडी आणली आहे रिपेअर करून, है ना? हा. मम्मीचे अजून गाडीचे हप्ते सुद्धा भरले गेले नाहीयेत पूर्णपणे. अजून किती हप्ते बाकी मम्मी गाडीचे आपल्या? 2 हप्ते बाकी. 2 हप्ते म्हणजे हा हप्ता सोडून अजून 2 हप्ते बाकी आहेत. आणि तरी गाडीमध्ये एवढा काही खर्च, भरपूर खर्च निघाला. तरी अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. आणि अर्ध म्हणजे मी बजेट कसं तरी केलं, कसं केलं. खूप म्हणजे खूप कर्जबाजारी झालेली आहे. असं काही नाही की काय घरामध्ये होतं, खूप कर्जबाजारी झालेली आहे. ठीक आहे, तर काय नाही, होईल सगळं काही ठीक. तर मम्मी जाम टेन्शन मध्ये होती. सो आज फायनली गाडी घेऊन आले, तर जरा हॅप्पी आहे. तर मला बोलली चल गाडी बघायला खाली ये म्हणून, मला घ्यायला आली. मला बोललेली पहिले की मी येत नाही आणि मला घ्यायला आली नंतरला. तर बोलली चल आता गाडीमध्ये बस, कसं वाटतंय बघ. तर आज पॉश वगैरे केली व्यवस्थित गाडी आणि छान वाटतंय बसायला. नाही म्हणजे आम्ही बाहेर पण जाणार होतो आज, म्हणजे पालघरला थोडंसं काम होतं आमचं, पण ते काम कॅन्सल झालं. उद्या 10 वाजता आहे, याच्यामुळे मग मी बोलली चल बबलीलाच पहिली गाडी दाखवते, कारण की आता दुसरं कोण आहे आपल्याकडे, हेच आहेत. बाकी एक जोडी तर नाहीये. हा, तर दुसरं कोण आहे आपल्या आयुष्यामध्ये? बस एवढाच परिवार आहे आमचा. परिवारच हा आहे, बाकी कोण नाहीये जीवनामध्ये. आणि एक तुम्ही आहेत, असं नाही की तुम्ही नाही, तुम्ही आहेत सगळे. तर तुमच्यासाठीच मी हॅप्पी असते बस. नाही तर मी कधी संपली असते. म्हणजे मी काय केलं नसतं, सोशल मीडियावर आली नसती, कधी काहीच बनवलं नसतं. पण तुम्ही आहेत म्हणून मला खूप आधार वाटतंय आणि तुमच्यासाठी मला काहीतरी करावंशी वाटतंय, की मी खुश दिसले की तुम्हाला पण बरं वाटतंय. आणि तुमचे कमेंट वगैरे ऐकून मला खूप खूप म्हणजे इच्छा तयार होतात माझ्या व्हिडिओ बनवण्याची. हा, व्हिडिओ बनवण्याच्या. ठीक आहे, तर बरं वाटलं गाडीत बसून. मस्त पॉश वाटते गाडी, आता फ्रेश वाटते एकदम. आणि किट्टूला अर्धा तास टाकलाय आम्ही पहिल्यांदा, अर्धा 1 तास झालाय. घरी ठेवलाय, किट्टू मस्त झोपलाय बाबांजवळ. आणि आता मम्मी भाजीपाला वगैरे घेऊन घरी जातात लगेच. आणि मी पण भाजीपाला मला पण घ्यायचं म्हणून मी बोलली मला मार्केटला सोड आणि मग मी जाते. तू भाजीपाला घे, पण जेवायला पण चल. नाही नको, जेवायला नको. मग घरी जेवण खूप बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी. घरी फक्त जाऊन भाजी बनवायची मला. बरं, चालेल. चल मग फोनवर बोलते काय? फोनवर बोलते. चला पुढे बघूया, भेटूया घरी. CNG भरायला आलेले हे लोक. हे बघा लाईन किती लांब आहे, एवढी लाईन. ही बघा इकडनं रिक्षांची. कारण की इकडे झाडं तोडण्याचा प्रोग्राम, म्हणजे झाडं तोडण्याचं काम चालू आहे. पावसामुळे सगळ्या झाडं वगैरे तोडतात आणि खूप वारा आहे. आणि सुनामी येण्याची हे दिलेली आहे, सुनामी येण्याची हवामानामध्ये बदल झालेला आहे.
काय बोलावं काय समजत नाहीये.